अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सध्या एक मोठा गोंधळ सर्वत्र पाहायला मिळतोय. अधिक महिन्यात हे करा, ते करू नका, अमुक केलं तर पुण्य मिळेल, तमुक केलं तर दोष लागेल. पण खरंच या सगळ्यात सामान्य माणसाने नेमकं काय करायचं? अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. अधिक महिना म्हणजे नेमकं काय? या महिन्याचं इतकं महत्व का आहे? आणि या काळात कोणत्या गोष्टी केल्याने श्रीहरी विष्णूंची कृपा मिळते? मंडळी, सोशल मीडियावर खूप माहिती फिरते, पण त्यातली प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात आवर्जून कराव्यात अशा 10 अत्यंत महत्वाच्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. कोणताही सामान्य माणूस आपल्या ऐपतीप्रमाणे त्या करू शकतो. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या अधिक महिन्यात तुम्ही केलेली एक छोटीशी सेवा तुमच्या जीवनाचा मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. मंडळी, यंदा 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये अधिक महिना आलेला आहे आणि हा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा पुरुषोत्तम महिना असं देखील म्हटलं जातं, कारण हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. असं मानलं जातं की या काळात केलेली साधना, नामजप, दानधर्म आणि भक्ती याचं फळ अनेक पटींनी वाढून मिळतं. म्हणूनच या महिन्यात काही विशेष गोष्टी आवर्जून करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि त्या 10 महत्वाच्या गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट आहे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं वाचन. मंडळी, भगवद्गीतेचा 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग म्हणून ओळखला जातो. हा अध्याय अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली मानला जातो. अनेक संत महात्मे सांगतात की हा अध्याय म्हणजे भगवद्गीतेचा अर्क आहे, कारण या अध्यायामध्ये मनुष्य जीवनाचं सार सांगितलेलं आहे. जीवन, माया, आसक्ती आणि परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अतिशय सुंदर पद्धतीने या अध्यायामध्ये समजावून सांगितलेला आहे. असं मानलं जातं की अधिक महिन्यामध्ये रोज 15व्या अध्यायाचं वाचन केल्याने मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि हळूहळू मनुष्य संसारातील मोहातून बाहेर पडू लागतो. फक्त वाचन नाही, तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा देखील प्रयत्न करावा. आता काही जण म्हणतील, आम्हाला संस्कृत वाचता येत नाही. तर मंडळी, काळजी करू नका. आजकाल मोबाईलवर सुद्धा 15वा अध्याय सहज ऐकता येतो. तुम्ही सकाळी शांत वातावरणात मन लावून तो अध्याय ऐकू शकता. असं मानलं जातं की या अध्यायाचं श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्त होते. म्हणूनच अधिक महिन्यात दररोज काही मिनिटं काढून भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण नक्की करा. आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अत्यंत प्रभावशाली मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, हा 12 अक्षरी मंत्र द्वादशाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो आणि हा मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो. असं सांगितलं जातं की भक्त ध्रुवाने याच मंत्राच्या सामर्थ्याने बालवयामध्ये ईश्वर प्राप्ती केली होती. या मंत्राचा अर्थ काय? जो सर्वांच्या हृदयात वास करतो त्या भगवान वासुदेवाला मी नमस्कार करतो. किती सुंदर अर्थ आहे पहा. अधिक महिन्यात दररोज तुळशीच्या माळेवर 108 वेळा या मंत्राचा जप करावा आणि हा जप करताना मन पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. या मंत्र जपाचे अनेक आध्यात्मिक फायदे सांगितले जातात. मनातील नकारात्मक विचार हे कमी होतात, मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते, घरातील कलह कमी होतो. अनेक जण असंही मानतात की हा मंत्र सुरक्षा कवचासारखा कार्य करतो, म्हणजेच वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील बाधांपासून संरक्षण मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर निष्काम भावनेने हा जप केला तर हा मंत्र मनुष्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य ठेवतो. मग ही उपासना कशी करावी?
सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवासमोर दिवा लावावा. त्यानंतर प्रथम भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण करावं आणि मग शांत चित्ताने बसून तुळशीच्या माळेवर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. मंडळी, ही साधना साधी आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे. आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्तोत्र पठण. अधिक महिन्यात विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र यासारख्या स्तोत्रांचं पठण अत्यंत शुभ मानलं जातं. मंडळी, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावं आणि प्रत्येक नावामध्ये एक वेगळी ऊर्जा असल्याचं मानलं जातं. अनेकांना हे स्तोत्र म्हणणं कठीण वाटतं, पण अधिक महिना म्हणजे चांगल्या गोष्टी सुरू करण्याची उत्तम संधी आहे. म्हणूनच जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर या निमित्ताने शिकण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जर तेही शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकावं, कारण भक्तिभावानं केलेलं श्रवण सुद्धा अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. आता चौथी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे गोसेवा. मंडळी, अधिक महिन्यामध्ये गायीची सेवा, पूजा आणि गोग्रास देणं याला विशेष महत्व मानलं गेलं आहे. म्हणून या काळात गायीला चारा देणं, तिची पूजा करणं किंवा आपल्या जेवणातून थोडासा गोग्रास काढणं ही अत्यंत पुण्यदायी सेवा मानली जाते. आता पाचवी महत्वाची गोष्ट ती म्हणजे तांबूलदान. मंडळी, अधिक महिन्यात तांबूलदान करण्याची परंपरा खूप जुनी आहे. विडा, दक्षिणा आणि भक्तिभावानं केलेलं दान याला विशेष महत्व दिलं जातं. असं मानलं जातं की महिनाभर तांबूलदान केल्याने सौभाग्य प्राप्त होतं. आता सहावी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे अखंड दिवा आणि दीपदान. मंडळी, अधिक महिन्यात देवापुढे अखंड दिवा लावण्याला विशेष महत्व आहे. असं मानलं जातं की या काळात भक्तिभावाने लावलेला दिवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. विशेष म्हणजे या काळात विविध प्रकारच्या वाती वापरल्या जातात. मंजुळ वात, वेणी माधव वात अशा अनेक पारंपरिक वातींचा उपयोग केला जातो. अनेक भक्त या वाती घरच्या घरी तयार करतात आणि देवापुढे लावून दिवा लावून श्रीहरींचं स्मरण करतात. याचबरोबर दीपदानाला देखील अधिक महिन्यात विशेष महत्व आहे. म्हणून आपल्या ऐपतीनुसार एखाद्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दिवा दान करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. आता सातवी आणि अत्यंत भावनिक गोष्ट लेक आणि जावयाचा सन्मान. मंडळी, अधिक महिन्यात लेक जावयाला घरी बोलवण्याची परंपरा आहे, पण आजकाल अनेक ठिकाणी या परंपरेचं प्रदर्शनामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. महागडे गिफ्ट, मोठे खर्च, दाखवणूक, इतर अनेक गोष्टी. पण खरं तर या परंपरेमागचा मूळ हेतू हा खूप पवित्र आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जावयाला नारायण स्वरूप आणि मुलीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. म्हणूनच लक्ष्मी नारायण समजून त्यांचा सन्मान केला जातो. यामागे महागडे भेटवस्तू देण्याचा हेतू हा अजिबात नाही. यामागे महत्वाचं असतं ते आपूपदान आणि दीपदान, म्हणजे अनारसे देणं आणि छोटा दिवा दान करणं. ही परंपरा भक्तिभावाने पार पाडली जाते. म्हणून आपल्या घरी देव आले आहेत या भावनेने त्यांचा आदर करावा. आता आठवी महत्वाची गोष्ट ती म्हणजे अन्नदान. मंडळी, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. अधिक महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे गरजू लोकांना अन्नदान करावं. हे अन्नदान मोठं असायलाच हवं असं नाही. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने जेवण देणं हे देखील तितकंच पुण्यदायी आहे. याचबरोबर वस्त्रदानाला देखील विशेष महत्व दिलं जातं. आता नववी महत्वाची गोष्ट ती म्हणजे एखादा नियम घेणं. मंडळी, अधिक महिना म्हणजे आत्मशुद्धीचा काळ मानला जातो. म्हणून या काळात एखादा तरी छोटासा नियम घेतला तरी त्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो. जसं जेवताना बोलू नये हा छोटासा नियम सुद्धा मन शांत करतो.
एकाग्रता वाढवतो आणि आत्मबल मजबूत करतो. आता 10वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, श्रीहरी भगवान विष्णूंची उपासना. मंडळी, या संपूर्ण अधिक महिन्यात जास्तीत जास्त वेळ ईश्वराशी जोडून राहण्याचा प्रयत्न करावा. नामजप, साधना, अनुसंधान, भागवत पुराण श्रवण, श्रीहरी विजय यासारख्या ग्रंथाचं वाचन, या गोष्टी मनाला शांती देतात आणि भक्ती अधिक दृढ करतात. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यात कराव्यात अशा 10 महत्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातल्या सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला जमतीलच असं नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं भक्तिभावाने नक्की करा. कारण देवाला मोठेपणा नाही, तर भाव महत्वाचा असतो. मंडळी, अधिक महिन्यात तुम्ही अजून कोणती सेवा किंवा उपासना करता ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतर भक्तांना देखील प्रेरणा देऊ शकतो. आणि अशाच भक्तिमय, माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे.